जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, एस-एस-सी सरकारी सी-आय-एस-ए-बी या यूट्यूब चॅनलवर मी सुरत तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. तर तुमच्या सर्वांच्या कमेंट्स येत होत्या की सी-आय-एस-एफ फायरमॅनचे जे 1149 पोस्ट आहे तर त्याचे फिजिकल्स कसे चालू आहे. आपल्या महाराष्ट्रातून 3 सेंटर दिलेले आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या मुलांना, जे की एक मुंबईचं सेंटर आहे, सेकंड सेंटर नाशिकमध्ये दिलेलं आहे आणि थर्ड सेंटर आहे गुजरातमधील वडोदऱ्यामध्ये दिलेलं आहे. तर तिन्ही सेंटरची अपडेट तर नाही मित्रांनो, पण जी फर्स्ट सेंटरची अपडेट आहे मुंबईची चेंबूरच्या सेंटरची अपडेट माझ्यापर्यंत आलेली आहे. तर ती अपडेट बघून घ्या मित्रांनो कशी प्रोसेस घेतल्या जाते तिथे. आणि आज सेम प्रोसेस हीच प्रोसेस मित्रांनो बाकीच्या सेंटरवर पण घेताय मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही माहिती कळणार आहे. कॉल रेकॉर्डिंग दिलेली आहे का मुलांनी, सर्व काही माहिती दिलेली आहे. तुम्हाला डॉक्युमेंट कोणते नाही, हाईट कशा पद्धतीने घेतली जाते, चेस्ट कशा पद्धतीने मोजताय मित्रांनो, त्यानंतर डॉक्युमेंट काय काय लागणार आहे, डॉक्युमेंटच्या झेरॉक्स किती लागणार आहे, पासपोर्ट साईज फोटो किती लागणार आहे, रनिंग किती वाजता घेताय मित्रांनो, ग्राउंड कसं आहे काय ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये असणार मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. मराठी माणसाला सपोर्ट करा मित्रांनो. तर चला बघूया मित्रांनो आपण मुंबईच्या चेंबूर सेंटर जे सी-आय-एस-एफ फायरमॅनचे फिजिकल चालू आहे तर त्याविषयी संपूर्ण अपडेट. किती वाजता लागला तो? मी 5:15 ला. 5:05ला 6चा टायमिंग होता ना? हा 6चा टाइम होता, पण त्यांनी यावेळेस लवकर म्हणजे लवकर इन केलं आज. हो का? लवकर किती वाजता? 6 वाजताच घेतलं होतं 5:30ला? 5:30, 5:15 झाले. हो का? चालू केलं असेल समजा त्यांनी. हो. मग काय काय लागतंय डॉक्युमेंट गेटवर, काय काय लागतं? ओरिजिनल आयडी प्रूफ लागते, आधार कार्ड, पॅन कार्ड, लायसन किंवा ऍडमिट कार्ड. हो का? मग नंतर पुढं काय प्रोसेस? पुढे काय नाही, फक्त बॅगिंग वगैरे चेक करते, बॅग वगैरे. हा हा. आणि त्याच्यानंतर मग ते चेस्ट नंबर वगैरे देत आहे, सिग्नेचर वगैरे घेतात, आपले चेस्ट नंबर वगैरे देत आहे. काही बाहेरचं अन्न वगैरे घेऊन जाऊ देत नाही का? काय म्हणले? बाहेरचं अन्न वगैरे घेऊन जाऊ देत नाही का? नाही, फक्त फ्रूट वगैरे घेऊन जाते, बाकी दुसरं काहीच नाही. दुसरं म्हणजे स्वतःचा टिफिन वगैरे नाही? नाही, पोळी वगैरे काहीच नाही, फक्त फ्रूट घेऊन जाते आज. अच्छा अच्छा. हा, मग पुढे काय प्रोसेस? चेस्ट नंबर दिले वगैरे, ते दादाचे ग्रुप बनवत आहे फोटोसाठी फक्त. हा हा. टेबल वगैरे दिले? काय म्हणले? हा, चेस्ट वगैरे देत आहे का नंबर? हा, चेस्ट नंबर वगैरे देत आहे. हा, चेस्ट नंबर झाल्यावर मग ते दादाचे ग्रुप बनवत आहे आणि फोटो घेत आहे. हो का? तर ऍडमिट कार्डवर फोटो वगैरे लावणं लागत असेल ना अगोदर? गेटवर लागतं ना ऍडमिट कार्ड. हो का? मग पुढे काय प्रोसेस? काय नाही, ऍडमिट कार्ड वगैरे घेते, मग नंतर आज घेते, चेस्ट नंबर वगैरे देते आपल्याला ते. हा हा. मग चेस्ट नंबर घेतल्यावर मग आज घेऊन जातो सेंटरमध्ये. हा. मग आज घेऊन गेल्यावर मग त्यांनी काउंटर बनवलेले आहे, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर असे 4-5 काउंटर आहे. बाहेर काही नंबर वगैरे लावलेले आहे का? त्या नंबरनुसार आहे का आपलं काउंटर? नाही, ते सांगते ना, आज गेल्यावरच सांगते, बाहेर काहीच विषय नाही, आतच आहे सगळं. ऍडमिट कार्डवर लिहून देत असेल काउंटर वगैरे किती नंबर? हा, ऍडमिट कार्डवर काउंटर नंबर लिहून देते किंवा ते सांगते आपल्याला त्या काउंटरवर आपल्या समोर जाऊन बसणे. हा, म्हणजे 3-4 नंबरच्या काउंटरवर जा भाऊ, तिथे बघा. हा, बरोबर. हा, मग नंतर काउंटरवर काय काय चेक करताय? काउंटर काय, ऍडमिट कार्ड वगैरे, आपलं आयडी प्रूफ वगैरे, आणि त्याच्यानंतर प्लस मध्ये 10वी-12वीची मार्कशीट वगैरे. ओरिजिनल का झेरॉक्स? फक्त ते स्टार्टिंगला झेरॉक्स देते आपल्याकडून. हा. म्हणजे आपला बंच तयार करते ते. हा, बंच वगैरे. हा हा, म्हणजे बाकी 10वी-12वीची मार्कशीटची झेरॉक्स वगैरे, डोमिशनची झेरॉक्स, सेंट्रल कास्ट असेलची झेरॉक्स वगैरे. हा. आणि बस इतकंच घेते, जास्त काही नाही. अच्छा. फोटो वगैरे? हा, फोटो वगैरे लागतात, फोटो 3-4 लागतात फोटो, पासपोर्ट साईज कलर फोटो. अच्छा अच्छा. आणि त्याच्यानंतर मग पुढं टेबलवरचं झाल्यावर पुढं काय घेताय? मग ते घेतल्यानंतर मग ते पूर्ण डॉक्युमेंट वगैरे घेतले ना आपले झेरॉक्स वगैरे, हा. त्याच्यानंतर मग ते हाईटसाठी उभं करते आपल्याला. हाईटसाठी? हो. हा, मग हाईट वगैरे हाईटसाठी उभं करताय. हा, मग हाईट वगैरे घेताय ते. हाईट वगैरे घेतल्यानंतर मग बसवत आहे साईडला, मग अर्धा 1 तास बसून ठेवत. हाईट कशी लॉकवाली हाईट घेताय का प्रॉपरवाली घेताय? नाही, लॉकवाली, प्रॉपर नाही, लॉकवाली. जे लॉक राहतं तिथे लागलं तर लगेच पुढे ढकलून देत असेल? हो, बरोबर. ते बॉक्स टाईप आहे एक. हा हा. हो, बॉक्स टाईप आहे, त्याच्यामध्ये घेता येते. हो का? काही मुलं काढली होती त्याच्यात पहिलंच? हा, माझ्या ट्रूपला काढलं ते 5-6 पोरं. बाजूला केले असं समजा? हो, साईडला केलं तर मग त्यांची रिहाईट चेक केली, त्याच्यामधून 2 पोरांची बसली. अच्छा. आणि बाकीचे कटले त्यावेळेस. हो का? मग तिथूनच पाठवून दिला असं कटलेल्या मुलांना रिटर्न? हा, हो, कशातूनच काढून दिलं असेल, कारण की मग इतकं काही आठवत नाही, कारण की ते आम्हाला हाईट वगैरे झाल्यानंतर नाही का त्यांनी बसून ठेवलं अर्धा तास. हा हा. मग ते म्हणे आपण मग दौडणे काय बोले, तर मग रनिंगसाठी घेऊन जायचं त्यांना आम्हाला. हा हा. कारण की ते बसमध्ये बसवतात आणि 300 मीटर ते बसमध्ये बसून दुसरं ते समोर एक सेंटर आहे. हा, ते गेट चेंज आहे ना, त्या गेट पासून समोरचं गेट आहे ते तिकडे घेऊन जातात रनिंगसाठी? हो हो, बरोबर. मग ते तिकडे घेऊन जाते मग ते रनिंगसाठी. मग किती होते तुमच्या ग्रुपला? 2 ग्रुप केले का 1 ग्रुप होता रनिंगचा? नाही, 2 ग्रुप केले त्यांनी, 150-150. एक ट्रूप 150चा होता आणि सेकंड ट्रूप पण 150चा होता. अच्छा. 150-150चे गेले. 150-150चे होते का 95-90चे होते? काय म्हणले? 150चे होते का 95-90 वगैरे कॅन्डिडेट होते?
नाही नाही, 150 डायरेक्ट प्रॉपर 150. प्रॉपर 150 होते का? एक हा, अंदाज 150. प्रॉपर माहिती आहे तुला कन्फर्म? कन्फर्म नाही, आपण 150चे ट्रूप होतेच, कारण की हां हां. तिथे आम्हाला समजून गेलं आणि ते सांगत पण होते ना 150 वगैरे 130 बच्चे पास होणे चाहिए. हो का? म्हणजे असं रनिंग मध्ये निघले पाहिजे पोरं, रनिंग केली पाहिजे तुम्ही. हां हां. त्यावेळेस आमच्या ट्रूपला 150 सोडले होते. अच्छा. आणि एक कळालं का तुला तिथं आतमध्ये टोटल बोलवलं किती जात आहे पर डेला? 250-300 पोरं. 250-300 पोरं. हो 300 नसन, जास्त असन, 400 असेल माझ्या अंदाजे. कारण ॲब्सेंटी पण असेल ना त्याच्यामध्ये. 300 पोरं तर तुमच्या त्याच्यात भरताय 150-150 म्हणल्यावर. हो, 2 ट्रूपच केले आमच्या वेळेस. 2 ट्रूपमध्ये 150-150 2 ट्रूप केले. हो ना, तर 300 मुलं आले समजा तुमच्या दिवशी. तर मग हो 300 बोलावल्या जाते. टोटल प्रेझेंट होते का? असं पण एक होऊ शकतं ना. हो, बरोबर आहे. ते पण प्रेझेंट पण काही होऊ शकते, काही नसू शकते. बोलवले असेल त्यांच्यापैकी 300 आले असेल तिथं. हो, बरोबर बरोबर. असं काही असेल. 300 म्हणजे प्रेझेंट होते, सांगायचं तात्पर्य 300 प्रेझेंट होते. हो का? म्हणजे प्रॉपर एक आकडा सांगतोय म्हटल्यावर 300 पकडून चालू आपण. हा बरोबर, 300-350 होऊ शकते. हां, तुमच्या याला 150 मुलं होते समजा ट्रूपला. हो आणि पहिलं रनिंग तुमची घेतली का सेकंड ट्रूपची घेतली होती? नाही, फर्स्ट ट्रूपची पहिली रनिंग केली. तुमची घेतली. मग रनिंगमध्ये कसं वाटलं? तिकडं घेऊन गेल्याच्या नंतर मग कसं रनिंगसाठी? रनिंगसाठी घेऊन गेलो वगैरे, तर तिथं रनिंगसाठी उभं वगैरे केलं, तिथं 2.5 जाणे 2.5 येणे. हां, म्हणजे 2.5 किलोमीटर सरळ? टर्न वगैरे काही? नाही नाही, थोडाफार असं चढ उतार थोडं नॉर्मल आहे, इतका पण नाहीये. हं. यायच्या वेळेस जे लास्ट 3 किलोमीटर आहे ना, नॉर्मल चढ आहे एक. नाही म्हणजे इतका पण नाही. एकाच ग्राउंडवर होतं का थोडं घुमवलं इकडं तिकडं तुम्हाला? नाही नाही, काही नाही, फक्त एक 2,000 मीटर सरळ समजून घ्या, हां. आणि लेफ्टला 500 मीटर, 500 मीटर. अच्छा. आणि परत त्याच यांनी परत रिटर्न? त्याच रूटने. हा, त्याच रूटने परत रिटर्न, त्याच रूटने. याचा अर्थ जिथून सोडलं होतं तिथंच त्यांनी पकडलं, हो बरोबर बरोबर. आहे ना? हो. हां. आणि चढ उतार कसा वाटला तुला? जाताना किती नाही चढ? इतकं काय नाही, इतकं काही छाड नाही. चढ उतार नावाची गोष्ट नाहीच म्हणता येईल. हो का? शूज घालून हो. केली रनिंग? हा, सुरू घालून गेली. आणि प्रॉपर 24 मिनिटाचा टायमिंग दिला असेल का कमी घेतलं? हा, दिला प्रॉपर टाइम दिला, पूर्ण दिला टाइम. बरं. मग रनिंग झाल्याच्या नंतर? रनिंग झाल्यानंतर मग बसवलं त्याने आम्हाला, मग परत सेंटरमध्ये आणलं. हां हां. मग सेंटरमध्ये आणून थोडं बसवलं वगैरे ठेवलं मग आम्हाला. हं, हं. मग त्याच्यानंतर मग त्यांनी बायोमेट्रिक करायला घेऊन गेले आम्हाला. हो का? तर किती मुलं पास झाले समजा 150 सांगतोय आणि तू सोडले होते आमच्या ट्रूपला, तुझ्या हो ट्रूपला. हो हो. किती पास झाले असेल त्याच्यामधून? 126 पासवर्ड झाले ते. 126 पास झाले. हो. अच्छा अच्छा. म्हणजे 24 फेल झाले तिथं फेल झाले रनिंग 24. रनिंगमध्ये. मग त्यांना तर हां, मग नंतर तुम्हाला 126चं काय केलं मग पुढं? त्यांनी मग बायोमेट्रिक वगैरे केले. हां हां. मग डॉक्युमेंट वर आनंद सांगितलं त्यांनी. बायोमेट्रिकमध्ये कोणाचा प्रॉब्लेम आला होता का? नाही, कोणाचाच नाही आला. कोणाचाच नाही का? कारण तो खूप मोठा नाही नाही. होता तो बायोमेट्रिकचा. हो हो. नाही, प्रॉब्लेम तर नाही आला कोणाचाच. हां, मग पुढं बायोमेट्रिक झालं. नंतर डॉक्युमेंट वगैरे त्यांनी बोलून घेतले, मग ओरिजिनल दाखवायला सांगितले. अच्छा. ओरिजिनल डॉक्युमेंट चेक केले नंतर. हो. मग ओरिजिनल डॉक्युमेंट घेतल्यानंतर ओरिजिनलला काय मग काय 10वी 12वी मार्कशीट? 10वीचे गुणपत्र बी आणि प्रमाणपत्र बी दोन्ही पण 10वी 12वी. पण समजा 10वी 12वी ते चेक करत असेल हां. सायन्समध्ये आहे का नाही, विज्ञान सब्जेक्ट आहे का नाही तुमचे? हो बरोबर बरोबर बरोबर. ते चेक करता येते, आणि ते सब्जेक्ट पण चेक करताय, आणि स्पेलिंग मिस्टेक पण चेक करताय, म्हणजे स्पेलिंग बरोबर हां. जे फॉर्म भरलेलं आहे आपण फिल केलेलं आहे, तर त्यानुसार आहे का बोर्ड सर्टिफिकेट. आणि सेंट्रल कास्ट कंपल्सरी लागतंय? हा, लागतं ते, पण ते जर नसलं तरी पण ते टाइम देत आहे. म्हणजे आता काही पोरांचं, भरपूर पोरांचं जुनं होतं, एखादं 2 वर्षाच्या अगोदरचं असेल, हां हां. तर त्यांना काही टाइम दिलेला आहे, असं नाही की म्हणजे त्यांना काढून दिले. नाही हां हां. आणि मग नंतर सबमिट करा भाऊ, म्हणजे वेळ दिला त्यांना. वेळ दिला. हा अच्छा. अरे काही कॅन्डिडेट तुमच्यामध्ये असे होते का ज्यांनी आणलेलंच नव्हतं डॉक्युमेंट वगैरे? हा, होते ना. एक म्हणजे डॉक्युमेंट आणलं होतं, पण त्याचं सेंटर कास्टच नव्हतं, त्यांनी काढलेच नव्हतं. काढलेलंच नव्हतं? काढलेच नव्हते. मग काय केलं त्याच्यासोबत? त्याला काही नाही, त्याला टाइम दिला म्हणे की घेऊन ये म्हणे नंतर मेडिकलच्या वगैरे वेळेस, नंतर डॉक्युमेंट वगैरे रजिस्टर. हो का? का लगेच म्हणे 3-4 दिवसात सबमिट कर, का मेडिकलच्या वेळेस म्हणे? इतकं काही आठवत नाही, पण ते नंतर मेडिकलच्या वेळेस सबमिट करावं लागेल त्याला. अच्छा अच्छा. नाही काही काही मुलांना बोलून घेता 3-4 दिवस देता येते. हा, मग तसं बी केलं असेल त्याचं, कारण की ते ऑफिसर तिकडे त्याला घेऊन गेले साईडला, म्हणजे मोठा ऑफिसरकडे घेऊन गेले. एका मुलाचा कॉन्टॅक्ट आलता मला, त्याला बोलवलं होतं परत 4-5 दिवसानंतर. हा, मग याला पण बोलवलं असेल शक्यता मग. हां. मग नंतर अजून काही डॉक्युमेंटमध्ये कोणाचा काही प्रॉब्लेम? नाही, काही कोणाचाच प्रॉब्लेम नाही. काही नाही, नॉर्मलच चेक करताय समजा जे आहे तुमच्याकडे? हा, नॉर्मल. पण त्यांना नंतर म्हणजे क्रॉस व्हेरिफिकेशन करायच्या वेळेस नाही, तर ते त्यांना ओरिजिनल पूर्ण डॉक्युमेंट लागते, जसं की डोमिसाईल, 10वी-12 मार्कशीट, सेंट्रल कास्ट वगैरे. हां हां. हा, ते म्हणजे त्यांना ओरिजिनल लागतं ते, कारण की ते त्याच्यावर पूर्ण चेक करताय की आपली स्पेलिंग वगैरे मिस्टेक काय आहे का वगैरे. अच्छा. आणि ते असं तर ते तुम्हाला सांगताय आपल्याला की बाबा हे करेक्शन करून घ्या, नंतर तुम्हाला अडचण येईल. हां हां. बरोबर आहे. नंतर करून आणा भाऊ, काही प्रॉब्लेम नाही. नंतर वेळ देत आहे. वेळ देत आहे. बरोबर आहे. आणि मग नंतर डॉक्युमेंट झाल्यावर? मग काय नाही, मग बसून ठेवलं वगैरे. मग त्यांनी मग चेस्ट लाईन लावायला सांगितली. हां हां.
चेस्ट वगैरेसाठी लाईन लावली. मग चेस्ट वगैरे झाली. मग त्याच्यानंतर मग हाईटसाठी चेस्टमध्ये भरपूर कटले पोरं. हम्म. म्हणजे 20 एक आमच्या ट्रूपमधून 20 एक पोरांना तरी काढलं असेल चेस्टमध्ये. हो म्हणजे साईडला गेलं. हो साईडला केलं. 20-22 पोरांना केलं असेल तरी. हो का. बाकी त्याची प्रॉपर भरली. हा बाकीचे प्रॉपर भरले. टेस्ट कशी नॉर्मल पद्धतीने घेतली का जीडी आणि हार्ड वगैरे घेतली होती? नाही काही नाही एकदम व्यवस्थित घेतली. काही एवढं काही विषय नाही. घेतली आहे की नाही? हा नॉर्मलच घेतली. किती त्यांना बरोबर लागते. ॲक्युरेट लागते त्यांना. बस त्यांचा काही प्रॉब्लेम नाही. हा 80-85 समजा अबव. 80-85 ॲक्युरेट लागते. अच्छा अच्छा. आणि चेस्ट कशी खालून तर नाही घेतली जास्त? बरोबर नॉर्मल घेतली ना वरनं? बॅक हा बरोबरच घेतली. इतकं मी नॉर्मल नाही घेतली. खाली नाही घेतली. बरोबर घेतली. बरोबर घेतली. तसं काही नाही मान मुंबईचं सेंटर एकदम आरामात ते. हा हां सपोर्ट करतात ते स्टाफ वगैरे मस्त करतात ते म्हणजे भारी घेतात ते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यापूर्वी एक माहिती होती मित्रांनो, जर का तुमचे फिजिकल्स हे येणाऱ्या वेळामध्ये असेल मित्रांनो 15 जानेवारीच्या आतमध्ये, तर प्लीज मला माहिती कळवत जा मित्रांनो. किती मुलं पास झाले, किती मुलं फेल झाले, हाईटमध्ये फेल किती झाले, चेस्टमध्ये किती काढण्यात आले किंवा काही डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम आले का त्यांना, तर ती माहिती तुम्ही व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवू शकता मित्रांनो. किंवा माझं इंस्टाग्राम अकाउंट आहे, तुम्ही चॅनलच्या बायोमध्ये पण त्याची लिंक दिलेली आहे आणि त्यानंतर इथे डिस्क्रिप्शनमध्ये पण मी इंस्टाग्रामची लिंक देतोय. मी SSC सरकारी CISAB याच नावाने आपलं इंस्टाग्रामवर अकाउंट आहे मित्रांनो. तिथे जाऊन तुम्ही मला मेसेज करत जा. किती मुलं पास झाले, किती फेल झाले, तर ती माहिती देत जा मित्रांनो. तेवढी कोणी जर कॉल रेकॉर्डिंग थ्रू रिव्ह्यू देण्यास इच्छुक असेल तर तिथे तुम्ही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या, तुमचं फिजिकल डेट कधी होतं मित्रांनो ते सांगा आणि कोणत्या सेंटरवर झालं ती पण माहिती द्या मित्रांनो. मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून येणाऱ्या पुढच्या मुलांना त्याची मदत होईल मित्रांनो आणि ते काळजीपूर्वक तिथे फिजिकल देतील. तर बघा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. फिजिकल वगैरे. मग त्याच्यानंतर चेस्ट वगैरे झाल्याच्या नंतर 20 मुलं बाजूला काढले म्हटला तो. हो. त्यांना किती वेळ दिला मग डिप्स वगैरे मारून या वगैरे म्हटले का काढून दिलं? नाही त्यांना ते बसले साईडला. काही पोरांनी डिप्स वगैरे मारले, काही नाही मारले. त्यांना टाइम वगैरे भरपूर भेटला. तर अर्धा एक तास भेटला त्यांना. 1.5 तास माझ्या हिशोबाने. म्हणजे तुमचा पूर्ण ट्रूप म्हणजे ते 126 पास झाले, 20 बाजूला काढले, तर त्याच्यामधले समजा 105 मुलं होऊस तर त्यांना वेळ देण्यात आला बघ. बरोबर. हां मग नंतर त्यांची परत छाटी. वेळ द्या तरी आला आणि आम्हाला इकडे लाईनला लावलं ना हाईटसाठी. हां. हाईटसाठी लावल्यावर पण त्यांना वेळ तेवढा होताच आम्हाला. आमची हाईट पण झाली. अच्छा. म्हणजे तुम्हाला एकदम सर्व कंप्लीट केलं मग नंतर त्यांना घेतलं. हो बरोबर. हां मग नंतर तुमची हाईट वगैरे घेतली. हा हाईट वगैरे घेतली. मध्ये कोणी काही बाजूला केलं का? हा केले 4-5 पोरं हाईटला पण बाजूला केले. हो का. हो. काय झालं भरत नव्हती का? नाही भरतच होती त्यांची. हो का. किती 170च्या खाली असेल? हो 170च्या खाली होती. पण 170 त्यांना प्रॉपर लागते. हां 170 चालती भाऊ. 71 पण म्हणजे पुढं चालती पण मागे नाही पाहिजे जास्त. मागं नाही चालणार. हां 169 पॉईंट वगैरे काही. मग त्याच्यातून ते 5-6 पोरातून काढलेल्यामधून 2 पोरं झाली फिट. हां. बाकीचे 3-4 पोरं कटले हाईट. हो का. परत 3-4 हाईटमध्ये गेले. हा तरी हाईटला. अच्छा. मग नंतर तुम्हाला बसून ठेवलं असं सर्व झालं आता हाईट त्याच्यानंतर चेस्ट आणि वेटमध्ये? वेटमध्ये काहीच विषय नाही. वेटचा काही प्रॉब्लेम नाही. 50 अबाव? नॉर्मल एकदम. हा 50 अबाव लागतं फक्त बस. 50च्या खाली वगैरे एखादा कॅन्डिडेट आढळला? नाही काही आढळलं तर नाही आमच्या ट्रूपला. नाही का. नाही. बरं. आणि त्याच्यानंतर मग चेस्टवाल्यामध्ये तू म्हणे ना 20 जण बाजूला काढले होते. हा. मग त्याच्यातले किती जण घेतले मग परत? त्याच्यातले कम से कम 8-10-12 जण फिट झाले. 12 जण फिट झाले. हो झाले फिट झाले. मग 8 जणांना हे केलं समजा फेलच. हो. हा. म्हणजे डिप्सला वेळ देऊन पण भरली नाही यार त्यांची म्हटल्यावर. तेच म्हटलं. डिप्समध्ये त्यांना वेळ नव्हता दिला पण ते पोरं मारत होते. त्यांनी काय म्हणजे हा एक वेळ दिला समजून असं म्हणावं लागेल. हां. कारण हाईटमध्ये कटणं एक वेगळी गोष्ट आहे. ते तर प्रॉपरच हाईट आहे म्हणा. पण मग कटलं म्हटल्यावर ते तर आपल्या हातात आहे ना. डिप्स मारू देत आहे म्हटल्यावर भरली पाहिजे. हां. त्याच्यानंतर मग पुढं काय केलं तुमच्यासोबत? मग त्याच्यानंतर हाईट वगैरे ते झालं. बसून वगैरे ठेवलं त्यांनी आम्हाला. हां. मग बसून ठेवलं. मग ते सेकंड ग्रुप वगैरे आला. मग त्यांची हाईट पण त्यांची पण चेस्ट वगैरे झाली. हां. मग त्यांचं सगळं काही झाल्यानंतर मग आम्हाला त्यांना म्हणजे त्यांना एकच विचारतो तुला. त्यांच्या ग्रुपमध्ये 150 होते म्हटलं तू. हां. हो. त्याच्यापैकी किती झाले असं 5 एक अंदाजा तुझा? आम्ही असं विचारलं त्यांच्या ट्रूपमधल्या एका मुलाला सेकंड ट्रूपमधल्या. हां. तो म्हणे 150 सोडले म्हणे. 97 पासआउट झाले म्हणे ग्राउंडला. 97 पास झाले समजा. हा 97 पासआउट झाले म्हणे. बाकीचे फेल झाले म्हणे. हां. 53 फेल झाले. हां. आणि त्याच्यानंतर मग 97 मध्ये हाईट चेस्टमध्ये काढलेले काही आहे का त्यांनी? हा काही असू शकतं. एवढं काही तिकडं आम्ही लक्ष पण काटले भरपूर पोरं काटलेले. समजा 7 मुलं वरचे कटले असं 90 मुलं झाले असं समजा त्याच्यातून. हा जास्त 7 पेक्षा शिल्लक म्हणता येईल आपल्याला म्हणायला काही नाही. कटले असं. 7 पकडून चालू नॉर्मल 90. हो बरोबर. आणि 90 मुलं किती म्हटला तो टोटल फायनल पास किती झाले तुमच्या ह्याच्यात? आमच्या ह्याच्यात टोटल पास झाले असेल नाही हिशोबात बघा 126 105च्या आसपास झाले असेल. किती? 105च्या आसपास. हां 105 पकडून चाल. हां 105-110च्या आसपास झाले असेल. फायनल सगळे मुलं दिसत होते का म्हणजे
सेकंड ट्रूप फर्स्ट ट्रूपचे पण वगैरे. हां हां तर इतके मुलं वाटत नव्हते की बाबा इतके मुलं आहे म्हणून, 200-250 मुलं वगैरे. हां हां म्हणजे कमी झालते ना, मग ते काढून दिले असेल ना नंतर. हा आणि 300 होते ना सगळे मिळून. हो ना हो ना. हम्म. तर समजा मग 200 एक मुलं झाले असतील पास, 195 वगैरे. हा ठीक आहे ठीक आहे बरोबर. हा होऊन हां शकतं. हां 195 वगैरे म्हटल्यावर तेच 100 एक मुलं फेल, काही आले नसेल त्याच्यामध्ये तर. हा काही आले नसतं आपल्याला. मग नंतर जेवण वगैरे तुम्हाला मग कसं हा त्यांनी सोय वगैरे केली होती जेवण वगैरे. आतमध्ये? कॅन्टीन. हो आज कॅन्टीन वगैरे होती जेवायला. ते मग ते हाईट टेस्ट वगैरे ते सगळं झाल्यानंतर मग ते जाऊ होते जेवायला करायला वगैरे. हो का? हा. आणि त्याच्यानंतर मग या मुलांचे फेल झाले मुलं, तर त्यांना तुमच्यासोबत सोडलं का अगोदरच काढून दिलं होतं त्यांना? नाही अगोदरच सोडून दिलं त्यांना. अगोदरच सोडलं होतं. अगोदरच सोडलं. हो का? तुमची रनिंग किती वाजता झाली एक साधारण? किती वाजता झाली असेल? 8च्या दरम्यान झाली पहा, कारण की आम्ही 8:30ला रनिंग वगैरे सगळं कम्प्लीट झालं आमचं. अच्छा. आणि सेकंड ट्रूप किती वाजता झाला असेल? 10? 6 म्हणता येईल. हा 9:30 10 समजा. हो म्हणता येईल, कारण की आमच्या नंतर आम्ही जेव्हा रनिंग कम्प्लीट वगैरे झाली आमची, हां हां. त्याच्यानंतर ते मुलं यायला लागले. म्हणजे 9:30 वाजता झाला असेल त्यांचं. 9 हा 9:30 म्हणता येईल. 9:30 अच्छा. 9-9:30 म्हणता येईल त्यांचं सेकंड ट्रूप. हां हां बरोबर आहे समजा म्हणजे कारण की आम्ही जेव्हा रनिंग पास आउट होऊन बसलो होतो ना, त्यावेळेस ते सेकंड ट्रूपचे पोरं आणलेत त्यांनी रनिंग करायसाठी. हो का? म्हणजे 10च्या आत रनिंग होऊन जाते समजा प्रॉपर. हा होऊन जाते. हां हां बरोबर आहे. आणि रोड रनिंगच आहे ना आतमध्ये? रोड रनिंग आहे. 2:30 जाणं 2:30 येणे. अच्छा अच्छा. शूज घालून पळाला बिना शूजचा तू? शूज घालून पळालो. अच्छा अच्छा. आणि त्याच्यानंतर अजून काही तुला काही वाटलं का तिथं काळजी घेण्यासारखं, म्हणजे येणाऱ्या मुलांना काळजी घेण्यासारखं? काय नाही, फक्त बस थोडं लावून धरायचं बस रनिंगसाठी, बस बाकी काहीच नाही. हां ते वाटतं तिकडे ते वातावरण थोडं हे आहे ना मुंबईचं, हां हां. त्याच्यामुळे काही पोरं लागले ढिल्ले होऊन जाते. अच्छा अच्छा. आणि राहण्याचं बाकी नाही वगैरे बघता. तिथं? तिथं राहण्याची तर सोय नाही आहे, पण आहे गणपती मंदिर म्हणून आहे एक बाजूला 500 मीटरवर हां हां. सेंट्रलच्या वगैरे. तिथे आजूबाजूला ते वगैरे झोपू देत आहे म्हणजे वगैरे, अच्छा. आराम करू देत आहे तिथं बाहेर वगैरे? बाहेर. हा हां. आणि तिथं काही रूम्स वगैरे नाही का? नाही रूमचं वगैरे सेंटर जवळ नाहीच आहे. नाही का? नाही रूम नाही सेंटरला. बरं म्हणजे बाहेरच मंदिरात वगैरे मंदिरात? हा मंदिराच्या बाजूला वगैरे झोपू देत आहे. हां. अजून काही डॉक्युमेंटमध्ये काही विषय नाही ना? नाही नाही काहीच नाही, फक्त मग नंतर शेवट ते सगळं म्हणजे झाल्यानंतर रनिंग वगैरे चेस्ट वगैरे हाईट वगैरे झाल्यानंतर ते डॉक्युमेंट वगैरे आपले ओरिजिनल त्यांच्या हातात देणं पडते आपल्याला सगळे. हां हां. मग तेव्हा ते क्रॉस वगैरे चेक करताय बरोबर आहे का नाही वगैरे हे ते सगळं काही. मग आपल्या सिग्नेचर वगैरे घेत आहे, मग आपले थंब वगैरे घेत आहे. थंब वगैरे सिग्नेचर वगैरे मग ते बरोबर बघताय की काही मिस्टेक वगैरे आहे का यांच्यामध्ये. हां हां. मिस्टेक वगैरे मग ते आपल्याला दाखवताय की बाबा ही मिस्टेक तुम्ही व्यवस्थित करून घ्या. अच्छा. मग त्यांना वरील डॉक्युमेंट चेक करायला लागतं म्हणजे फायनल शेवट. मग तेवढं झाल्यानंतर मग थंब वगैरे घेताय, सिग्नेचर वगैरे घेताय, मग त्यांची प्रोसेस पूर्ण करताय, बंच वगैरे तयार करताय. मग ते सगळी प्रोसेस वगैरे झाली, ऑफिसरचे सिग्नेचर वगैरे सगळं झालं, मग तेव्हा ते आउट करताय. आम्हाला शेवट आउट केलं, आम्हाला 7 वाजता आउट केलं त्यांनी. 7 वाजले होते संध्याकाळचे? हो संध्याकाळचे 7 वाजले होते. 7. खूप वेळ केला यार मग त्यांनी. दोन्ही ट्रूप सोबत सोडले होते का काही वेगवेगळ्या टायमावर? नाही सोबतच म्हणता येईल, कारण की ज्याचं ते काउंटर पूर्ण झालं एकदम. हां हां. आता काही मुलांच्या गाड्या पण होत्या ना लवकरात लवकर, कोणाचे 7 हां हां. त्याच्यामुळे त्यांनी सोडून दिलं. म्हणजे काही ज्याचे काउंटर पूर्ण झाले, अच्छा. डॉक्युमेंट वगैरे सगळ्या गोष्टी त्यांना सोडून देत होते. अच्छा अच्छा. हां 7 7-7:30 आठपर्यंत सोडतात. आम्ही 7 वाजता आउट झालो बाहेर. 7:45. 7 वाजता सोडताय समजा. म्हणजे हां, 7 वाजता नवीन येणाऱ्या मुलांना समजा एकदा जर 5 वाजता एंट्री मारली तर 7 वाजेपर्यंत ठेवताय समजा ते. हो ही प्रोसेस फायनल जर तुम्ही सिलेक्ट होताय म्हणजे फायनल तुमचं सगळं कम्प्लीट होतं, तुम्हाला 7 वाजणारच आहे. 7 वाजणारच आहे. हां बरोबर आहे. आणि जर तुम्हाला ते तुमची ट्रेन वगैरे असेल तुम्ही रिक्वेस्ट वगैरे करू शकता त्यांना, ते एक्सेप्ट करेन न करेन, पण तुम्ही ट्रेन वगैरे लवकर असेल वगैरे आणि तुमचे डॉक्युमेंट सगळे पूर्ण झाले असेल किंवा तुमचं व्हेरिफिकेशन झालं असेल सगळं, हां हां. तर तुम्हाला ते सोडू शकता मग. अच्छा. काही नाही, मग धन्यवाद रिव्ह्यू दिल्याबद्दल तो. काही हरकत नाही. आशा करतो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल आणि तुमचे सर्व काही डाऊट्स इथे क्लिअर झालेले असतील मित्रांनो. तरी पण अजून तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा मित्रांनो, किंवा इंस्टाग्रामला मेसेज करा. आणि हो मित्रांनो, तुमचे जर काही येणाऱ्या दिवसामध्ये फिजिकल्स असतील तर प्लीज ते फिजिकल झाल्याच्या नंतर एक रिव्ह्यू द्यायला विसरू नका मित्रांनो. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.